नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय PCMC न्यूज प्रभाग क्रमांक 25। खरं तर या प्रभागामध्ये म्हणजे वाकड, पुनावळे, ताथवडे जे कोणी इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आता आपण या ठिकाणी उभे आहोत। या प्रभागामधल्या नेमक्या समस्या काय आहेत आणि त्या समस्यांवर विजन काय आहे आणि इथे कोण इच्छुक उमेदवार आहेत या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी आणि ते पिंपरी चिंचवडकरांना कळावं यासाठी या कार्यक्रमाचा उद्देश आहे। म्हणून पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक या कार्यक्रमात या ठिकाणी जमलेल्या इच्छुक उमेदवारांचं मी प्रथमतः स्वागत करतो। खरं तर आवाज पिंपरी चिंचवडचा या कार्यक्रमामध्ये आपण दिवसभरात ज्या प्रभागांमध्ये जाऊन आलो किंवा ज्या इच्छुक उमेदवारांच्या गाठीभेटी झाल्या त्यांचा लेखाजोखा घेत असतो। शिवाय जे कोणी इच्छुक आम्हाला भेटले नाहीत, इच्छा असूनही त्यांची भेट होऊ शकली नाही, काही कामानिमित्त ते बाहेर गेले असतील, तर त्यांनी 8552 933 933 या क्रमांकावर फोन करून मी देखील इच्छुक आहे हे सांगण्याची त्यांना पूर्णपणे मोकळीक आहे। त्यामुळे रात्री 8 वाजता जे कोणी आता इथे इच्छुक उमेदवार नाहीयेत ते आम्हाला फोन करून कळवू शकतात। एकतर पिंपरी चिंचवड मुळातच आतापर्यंत जेवढे प्रभाग आम्ही फिरलो त्यात काही ठिकाणी विकसित, काही ठिकाणी अविकसित असे प्रभागामध्येच 2-2 भाग सापडले, पण समस्या ज्या आहेत त्या मात्र प्रत्येक प्रभागामध्ये कायम आहेत। ज्या सर्वात मोठी समस्या प्रत्येक प्रभागात कोणती जाणवली तर ती होती पाण्याची। एक तर दिवसाआड पाणी येणं, वेळी अवेळी येणं, त्यात दूषित येणं, ही समस्या जवळपास प्रत्येक प्रभागात आहे। ट्रॅफिक आणि पिंपरी चिंचवड हे काय वेगळं नातं नाही आहे। त्या ट्रॅफिकमुळेच पिंपरी चिंचवडकरांची कोंडी झालेली आहे आणि श्वास देखील कोंडलेला आहे। त्यामुळे आता तहानलेले घसे आणि कोंडलेला श्वास याच्यातून मोकळं होण्यासाठी यंदाच्या महापालिकेमध्ये जे उमेदवार निवडून येतील ते काही वेगळं विजन आहे का त्यांच्याकडे, त्याच्यावर काही पर्याय देणार आहेत का, हे सगळं काही आता आपण या इच्छुक उमेदवारांकडून जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात प्रभाग क्रमांक 25 वाकड, पुनावळे, ताथवडे आणि बाकीचा परिसर। नमस्कार, PCMC न्यूज मध्ये आपलं स्वागत। आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात, आपलं नाव काय? माझं नाव निलेश ओवाळ, मी राष्ट्रवादी अजित गटातून इच्छुक आहे। आणि मला एक म्हणायचं की मुळात आता या प्रभागातल्या समस्या काय आहेत आणि त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आपल्याकडे विजन काय? सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की आमच्या प्रभागामध्ये 3 झोपडपट्ट्या आहेत। त्या 3 झोपडपट्ट्यामध्ये 2 झोपडपट्ट्यांमध्ये हे पुनर्वसनाचं काम चालू आहे। पुनर्वसनाचं काम चालू असताना त्या ठिकाणी जे लोक अपात्र आहेत किंवा ज्यांना भीती आहे की आम्ही बेघर होऊ, त्या लोकांसाठी म्हणजे प्रयत्न करणार आहे आणि त्यांना देखील घर मिळवून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे। आणि दुसरं म्हणजे की काळाखडक झोपडपट्टी म्हणा किंवा महात्मा झोपडपट्टी म्हणा, याच्या आसपासचा जो डेव्हलपिंग एरिया आहे त्या एरियाच्या बिल्डिंगमध्ये ज्या प्रकारे मॅनेजमेंट चालते त्याच प्रकारे जी पुनर्वसनाची झोपडपट्टीची बिल्डिंग होईल त्या ठिकाणी पण त्याच प्रकारे मॅनेजमेंट झालं पाहिजे व बिल्डिंगची फ्लॅटची चावी मिळताना जो झोपडीधारकाच्या चेहऱ्यावर आनंद असतो तोच शेवटपर्यंत राहील, अशा प्रकारचं मॅनेजमेंटचं विजन मी घेऊन या ठिकाणी उतरलेलो आहे। अच्छा, म्हणजे मुळातच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक जे आहेत त्यांचा जो काही विषय आहे किंवा समस्या आहे ती सोडवण्यासाठी आपण महापालिकेत जाऊ इच्छिता आणि जेव्हा तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून याल तर निश्चितपणे तो बदल घडवाल अशी आपण या ठिकाणी आशा बाळगायला हरकत नाही। खूप खूप शुभेच्छा तुम्हाला। यानंतर आपण आणखी एका नवीन इच्छुक उमेदवारांकडे जाणार आहोत। आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? नमस्कार, माझं नाव रमजान सय्यद आणि मी राष्ट्रवादी पक्षाकडून इच्छुक आहे। आणि मी राष्ट्रवादी काँग्रेसचा सरचिटणीस आहे अजितदादा पवार गटाचा। मुळात आता काही भाऊंनी समस्या सांगितली ती म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असलेल्या तिथल्या समस्या नेमक्या काय, घरांचा काय प्रश्न आहे, आणखी अशा कोणत्या समस्या जाणवतात ज्या सोडवणं फार गरजेचं आहे? समस्या अशी आहेत की ज्या घटस्फोटित महिला आहेत, जे दलित आहेत, जे अपंग आहेत, त्यांच्यासाठी सरकारने बरेच हे नियोजन केलेलं आहे पण ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही। तर मी ते पोहोचवण्याचं कार्य मला मनापासून करायचं आहे। दिव्यांगांसाठी मला
पहिलं माझं महत्त्वाचं की दिव्यांगासाठी मी काम करणार आहे. बर. पण नंतर पाण्याचा आहे, ड्रेनेजचा आहे, तुमच्या ट्रॉफिकचा आहे, धुळीचा प्रॉब्लेम आहे, विजेचा प्रॉब्लेम आहे. तो फार प्रमाणात सगळीकडेच आहे. तो प्रभाग क्रमांक 25 असो, 26 असो किंवा 27 असो, हा सगळीकडे आहे. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. बर. ते एक माझं विजन मोठं आहे. बर. आणि दुसरं म्हणजे की एक आता काही ठिकाणी डंपर आहेत, टिपर आहेत, ते दारू वगैरे पिऊन गाडी चालवतात. आता आपल्याकडं पाठीमागच 2-3 ठिकाणी एक लेडीज त्या मानमध्ये 2 लेडीज गाडी खाली गेले, ते डायरेक्ट हे झाले. तर त्या टिपरवरती आणि डंपरवरती काहीतरी कायदा आणला पाहिजे, हे एक विजन माझं आहे मूळ म्हणजे. बर. आता मला एक असं म्हणायचं की मुळात इथे ज्या समस्या आहेत, म्हणजे पाण्याची समस्या तर आहेच, ट्रॅफिकची तर आहेच आहे, तर या समस्या सोडवण्याचं एक काहीतरी एक वेगळं आपण ज्याला म्हणतो मॅनेजमेंट करायला पाहिजे, नियोजन करायला पाहिजे. यासाठी उद्या जर महापालिकेत जाण्याची संधी मिळाली आणि त्या प्रश्नांवर तोडगा काढायची आपल्याला आता त्या ठिकाणी गरज आहे, तर नेमकं आपल्याला काय हाती घ्यावं लागेल, नेमका कशा पद्धतीने तो तोडगा निघू शकेल? सर, मी जनसंवादमध्ये अजयदादांशी बोललेलो आहे. मी जनसंवादमध्ये गेलो होतो. मी त्यांना निवेदन दिलेलं आहे की ह्या ज्या तुम्ही आता समस्या सांगितल्या, की त्या समस्या तुम्ही लवकरात लवकर हे करा. तर दादांनी मला आश्वासन दिलं की ह्या समस्या तुम्हाला लवकरात लवकर सोडवण्यात येईल. बर. एकंदरीत तुम्ही जे विजन घेतलंय ते विजन आणि त्या विजनचा जर उपयोग या प्रभाकरांसाठी झाला, प्रभागामधल्या जनतेला, तर निश्चितच त्यांना फायदा होईल. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खूप चांगल्या पद्धतीने आपण आपले मुद्दे मांडले. यानंतर आपण आणखी एका नवीन उमेदवारांशी संवाद साधणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडनं इच्छुक? नमस्कार, माझं नाव स्वप्नील बनसोडे. माननीय संजयदादा कलाटे यांच्या पाठिंब्यावरती, मार्गदर्शनाखाली आम्ही एक वाकडमध्ये एक नवीन प्रयोग करतोय. त्याच्यामध्ये त्या अनुषंगाने मी स्वप्नील बनसोडे, मी SC प्रवर्गातून निवडणूक लढण्यास उमेदवार म्हणून असणार आहे. आणि माझ्यासोबत अंकिताताई तुषार भूमकर याही महिला OBC मधून लढण्यासाठी आहेत. आज 2 उमेदवार दादांच्या माध्यमातून आज रिंगणामध्ये आम्ही उतरलेलो आहोत. वाकडच्या राजकारणाचा पूर्ण चिखल झाला आहे. आज 5 वर्ष ज्या पद्धतीने इथं काम केलं जातं, 5 वर्ष या इकडे या, इकडे या, इकडे या. तुम्ही इकडे या ना, माझ्या जवळ या. हा. वाकडच्या राजकारणाचा जो काही राजकीय चिखल झालाय, त्या चिखलामध्ये वाकडचे जे काही सामान्य नागरिक आहेत ते प्रचंड होरपळून गेलेले आहेत. आजही निवडणूक 15 दिवसावरती आली आहे. कुठल्या पार्टीमध्ये कोण जाणार आहे? 5 वर्ष काम न करता अगदी मोक्याच्या वेळेस एखाद्या पार्टीमध्ये आयात उमेदवार जाणं, त्यांना उमेदवारी देणं आणि निवडणूक लढणं, हे जर तुमचं कल्चर जर होणार आहे तर ते कल्चर हे जनहिताचं नाही आहे. आज वाकडसारख्या परिसरामध्ये एवढे उच्चभ्रू सोसायटी आहेत. जर आपण ट्रॅफिकचा प्रश्न जर समजून घेतला तर प्रचंड, मी आतापर्यंत मागच्या 2 महिन्यापासून ग्राउंडवरती आहे. मी जवळपास आता 8 ते 10 हजार लोकांशी 1 to 1 बोललोय. त्यांचं एकच म्हणणं आहे की आम्ही इथं एवढ्या करोड रुपयाचे फ्लॅट परचेस करून आम्ही राहतोय. एशिया खंडातला सगळ्यात एक प्राईम लोकेशनवरती आम्ही राहतोय. ट्रॅफिकचं नियोजन नाही आहे, भोंगळ कारभार पूर्ण चाललाय, अनऑर्गनाइज पद्धतीने हे सगळं वाकड चालतंय. याच्यामध्ये आम्ही फक्त चिरडून मारण्यासाठी काही रोज एक घटना अशी होतीये, ट्रॅफिकच्या नियोजन कसलंही नाहीये, त्यामुळे एक व्यक्ती हा चिरडून मेला जातो. तर याचं पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी ही लोकप्रतिनिधींची असते. इथं 10,000 करोड रुपयाची महानगरपालिकेचं वार्षिक बजेट आहे. त्या बजेटमध्ये हिंजवडीसारखी आपल्याकडं मोठी IT हब आहे आणि जगभरातून इथं कंपन्या आल्यात. त्या कंपन्यांचं दळणवळणाची व्यवस्था आपण करणं गरजेचं होतं. सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम, जगभरामध्ये हायवेची ट्रॅफिक ही ब्रिज करून आपण पास करतो, पण मला वाटतं जगाच्या पाठीवरती एकमेव वाकडचं असं उदाहरण आहे की लोकल ही ट्रॅफिक आपण ब्रिजवरती सिंगल लेनवरती काढतोय. हे प्रॉब्लेम होणार आहे. आज युनिव्हर्सिटीचा तुम्ही ब्रिज बघितला, लॉकडाऊनमध्ये तो 8 दिवसामध्ये पाडला गेला आणि आज आपण बघतोय की तो ब्रिज पूर्णपणे बांधलाय. अशा त्यानंतरून आपलं चांदणी चौकातला तुम्ही इतका मोठा ब्रिज बघितला. मी म्हणतो ट्रॅफिकचा प्रश्न जगभरातला सुटतोय, आपल्या शेजारचा सुटतोय, पण वाकडचा का सुटत नाही? याच्यामध्ये मला वाटतं की राजकीय इच्छाशक्तीचा प्रॉब्लेम आहे. इकडचे स्थानिक नगरसेवक जे निवडून आले होते ते 5 वर्ष गायब होते. तसं नाही आहे. नगरसेवकाचं काम काय? नगरसेवकाचं शहरीकरण जसं वाढतंय त्या पद्धतीने जे नवीन अडचणी येत आहेत त्याच्यावरती सोल्युशन देणं हे काम नगरसेवकांचं असतं. त्या नगरसेवकांचं मी पूर्णपणे जिम्मेदारीने सांगतो, लोकप्रतिनिधी बनून, जेवढे नगरसेवक गेल्या वेळेस निवडून आले ते सगळेच फेल झालेले आहे टोटली. याच्यामध्ये फक्त बळीचा बकरा हा नागरिकांचा होतोय. त्या पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे. म्हणजे सर, आज आपण भयानक अवस्थेमध्ये आहे. कॉन्क्रीटीकरण कुठंच,
पावसाचं पाणी झिरपण्याची कुठेही सिस्टीम नाही आहे. जर जल पातळी तुमची वाढत नाहीये तर वाकडमध्ये पाणी भविष्यामध्ये कधीच वाढणार नाही आहे आणि यांना टँकरवरती पूर्णपणे डिपेंड राहावं लागतंय. इतकी महत्त्वाची सोसायट्यांचं मेंटेनन्सचा खर्च इतका प्रचंड वाढलाय की त्यांना तो पेलवानाच झालाय. IT मधली जी लोक आहेत ती पण लोकच आहेत, ते त्यांच्या कष्टातून पैसे कमवत आहेत. असं लुटण्यासाठीच नाही आहे. आज महानगरपालिकेने अम्युनिटीजवरती टॅक्स लावलाय. ही नवीनच कॉन्सेप्ट काढलेली आहे. मी म्हणतो सोसायटी धारकांना माणूस म्हणून बघणं गरजेचं आहे. सामान्य माणसाला माणूस म्हणणं आणि सोसायटी धारकांना पण माणूस म्हणून बघणं गरजेचं आहे. या सगळ्या पूर्ण परिस्थितीचा पूर्णपणे जिम्मेदार आहे स्थानिक नगरसेवक. आणि ह्या कंडिशनमध्ये फक्त ह्या पार्टीतून त्या पार्टीत जाणं एवढंच जर राजकारणाचा आपला हेतू असेल तर मी म्हणतो की माणूस म्हणून आणि राजकारण म्हणून आपण टोटली फेल आहोत, असं माझं मत. स्वप्नीलजी, मुळात तुम्ही अगदी डीपमध्ये सगळ्या गोष्टी मांडल्यात. मला आता तुमचं व्हिजन जाणून घ्यायचं आहे की आता तुम्ही महापालिकेत घ्या, जे कोण होते मागचे वगैरे त्यांनी काय केलं हा सगळा विषय बाजूला अलाहिदा करू. तुम्ही गेल्यानंतर काय आम्हाला वेगळं दिसेल या प्रभागातलं चित्र ते सांगा. सर, मी ज्यावेळेस ग्राउंडवरती काम करतो मला फक्त इच्छाशक्तीची कमी वाटते आहे. 10,000 कोटीची महानगरपालिका आहे, जवळपास 9,500 करोड रुपयाचं यावर्षीचं 25-26चं बजेट आहे. त्या बजेटमध्ये बेस्ट इंजिनियर आपल्याकडे आहेत. महानगरपालिका तेवढं अफोर्ड करू शकते, एवढी महानगरपालिका गरीब नाही आहे. महानगरपालिका शासकीय अधिकारी आणि लोक जनसामान्य याच्यामधला जो कॉर्डिनेटर असतो तो नगरसेवक असतो. त्या नगरसेवकाची रिस्पॉन्सिबिलिटी असते की माझ्या प्रभागामध्ये मी 24 तास अवेलेबल असायला हवं. अधिकाऱ्यांच्या डोक्यावरती बसून आपल्याला काम करता यावं. ही जी सिस्टीम आहे ती काम करण्यासाठी आहे. मी ज्यावेळेस ट्रॅफिकवाल्यांशी RTO डिपार्टमेंटशी बोलतो प्रॉब्लेम काय ते मला शॉकिंग उत्तर त्यांनी दिलं. शॉकिंग मला असं उत्तर दिलं की इथं ट्रॅफिक नियोजनाबाबतीमध्ये नो पार्किंग, वाकडमध्ये कुठेही नो पार्किंगचे अधिकृत लोकेशन्स केलेले. मी आता काय विचारलंय तुम्हाला, व्हिजन हा. तुम्ही गेल्यानंतर काय बदल दिसणार ते सांग. हो, डेफिनेट. मी ज्यावेळेस सभागृहामध्ये जाईल मी ते सांगायचं तुम्हाला सर. तेच मला म्हणायचं की थेट विजनवर येऊयात ना. काय विजन असेल? विजन सर महत्वाचं आहे ना. ट्रॅफिक नियोजन आहे. नियोजनाचे सगळे मल्टिपल जे डिपार्टमेंट्स इन्व्हॉल्व आहेत त्या डिपार्टमेंटला घेऊन कोऑर्डिनेशन करून काम करावं लागलं. दुसरी गोष्ट, पाणी नियोजनावर खूप सिरियसली आपल्याला काम करावं लागणार. आज वाकडच्या हवेचं जर प्रदूषण आहे तर प्रचंड आहे. आजही तुम्ही मोबाईलमध्ये जर हवेची जर क्वालिटी चेक केली तर मी आता येताना तुम्हाला मास्क आणणार होतो गिफ्ट म्हणून. का? कारण की इथं 10 वर्षांनी लाईफ कमी होते या हवेमध्ये जगले होते. या सगळ्या गोष्टींवरती तातडीने काम करणं गरजेचं आहे. ते माझं विजन असणार. बरं, आता मला तुमची मुळात विजनची भूमिका कळाली. उद्या महापालिकेत गेल्यानंतर तुम्ही नगरसेवक म्हणून इथे याल तेव्हा निश्चितपणे पुढच्या वेळी येताना तुम्ही मास्क भेट देणार नाही अशी काळजी आम्ही तुम्ही घ्याल आमच्यासाठी. म्हणजेच इथलं प्रदूषण जे आहे ते कमी करण्यावर भर द्याल. शिवाय इथला पाणी समस्या ट्रॅफिकची आहे ते मुद्दे आहेत जे काही तुम्ही उपस्थित केलेत निश्चितपणे त्याच्यामध्ये बदल घडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर आपण आणखी एका नवीन उमेदवारांकडे जाणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? माझं नाव राजू केशवराव क्षीरसागर. मी पुनावळेमधून राहतो. मी अक्कलकोटचा माजी उपनगराध्यक्ष आहे. गेल्या 10 वर्षापासून पुनावळेमध्ये राहतो. तर माझं जवळजवळ 40 वर्षाचं समाजकारण, राजकारण, त्यानंतर शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्थाशी माझं संलग्न आहे. तर मी ज्यावेळेस इथं सोसायटीमध्ये आलो राहायला तर तिथं मला अनेक समस्याला तोंड द्यायची पाळी आली. तर सोसायटीचा सर्वात मेजर प्रॉब्लेम म्हणजे काय की बिल्डर लॉबी जी असते ती कन्व्हिन्स डीड करून देत नाही आहे. ते कन्व्हिन्स डीड जर नाही झालं तर मग त्याला फार मोठी अडचण, जो फ्लॅट खरेदी करतो त्याला फार मोठी अडचण होते. थोडक्यात सोसायटी धारकांना खूप सोसावं लागतंय एकंदरीत दिसतंय. हा, पुढे मग त्या बाबतीत मग आम्ही सोसायटीच्या माध्यमातून त्याच्यामध्ये जनजागृती करतो आणि ते सगळे मला सोसायटीमध्ये काका म्हणतात. काका ह्याचं काय करायचं? मग त्या पद्धतीने बिल्डरला अप्रोच होतो. बिल्डर जर त्यांनी केलं तर मग नंतर डीम डीड करतो. त्याच्या सगळ्या सिस्टीममध्ये आपल्याला मी काम करत आहे. बरं, आता काका मला असं म्हणायचं हा की उद्या तुम्ही नगरसेवक म्हणून महापालिकेमध्ये निवडून आला. हो. एकतर अक्कलकोटचं तुम्ही त्या ठिकाणी काम पण केलेलं केलेलं आहे. आहे. हो तो अनुभव आहे. हो पुनावळ्यामध्ये तुम्ही आता इतके वर्ष हो राहिलेला आहात. हो. तर असा इथे कोणता बदल अपेक्षित आहे जो तुम्ही इथं कराल आणि सोसायटी धारक असतील किंवा बाकीचे सर्वसामान्य नागरिक असतील त्यांना त्याबाबत न्याय मिळू शकेल? सर्वात महत्त्वाचं म्हणजे ट्रॅफिकचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. कारण काय, पुनावळीचा जो ट्रॅफिक आहे ते खालून जात असल्या कारणानं जे वरच्या कोयते वस्ती म्हणा, त्यानंतर इकडच्या माळवाडीमध्ये राहणारे लोकांना इतकी मोठी कोंडी होती की ते वेळेत पोचू शकत नाही आणि त्याच्यानंतरनं अनेक ॲक्सिडेंट घटना घडतात.
तर त्या ट्रॅफिकवाल्यांना आम्ही अनेक वेळा सांगितलं, मग त्याच्यातनं त्यांनी काही छोटे मोठे सोल्युशन काढलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचा जो पुनावळीचा कचरा डेपोचा जो विषय होता, तो विषय सॉल्व्ह करण्याकरता आम्ही आमचे नेते अजितदादा यांच्याकडे आम्ही मुंबईला सगळेजण जाऊन शिष्टमंडळ भेट घेतली. त्यानंतर दादानी तो प्रश्न कॉर्पोरेशनमध्ये मिटिंग घेतली. त्यानंतर अश्विनीताईंनी ते विधानसभेमध्ये प्रश्न मांडला. मात्र अजून त्याचं GR यायचं आहे. कसं जोपर्यंत GR होत नाही तोपर्यंत तो मार्गी लागतो. आणि त्याचबरोबर आमच्याकडे जवळजवळ एक 30 सोसायट्यांना MNGL गॅस कनेक्शनचं मिळालंच नव्हतं. मग त्याच्याकरता मी दादांच्या माध्यमातून MNGL जे गॅस कनेक्शन आहेत ते गॅस कनेक्शन मी सर्वांना मिळून दिले. आता काका मला असं म्हणायचं, तुम्ही आता मुळात सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगितला तो कचरा आणि ट्रॅफिक. हो. ज्या समस्या कुठल्याही प्रभागात आम्ही गेलो तरी कॉमन आहेत, हो. त्यांमध्ये ट्रॅफिक आली, हो. पाण्याचा प्रश्न आहेच, हो. कचरा पण आहेच. हो. तर हे सगळं जे काही कायम जनता सोसत आली आहे, हा. याच गोष्टी, हा. त्याच मुद्द्यांवरून निवडणुका, जनतेने पण तेच विचारायचं, ते कधी दूर होणार, तुम्ही सांगणार आता करतो आम्ही फक्त निवडून द्या. तर हे जे चाललंय ना, हा. तर हे कुठेतरी थांबण्यासाठी उद्या जर काका महानगरपालिकेत गेले हा. तर काय होईल, याच्यावर काय सोल्युशन असेल? आता सर्वात सांगायचं म्हणल्यानंतर मतदारांनी जागृत राहायला पाहिजे. कारण काय, एकीकडे धनशक्ती, एकीकडे जनशक्ती. लोक टेम्पररी विचार करतात आणि कुठल्या त्या मोहाला बळी पडून ते आपलं जे मौल्यवान मत आहे ते अक्षरशः विकतात. मग आता मला हवंय काय माहितीये, सोल्युशन. सोल्युशन तुम्ही विजन काय घेऊन आला? हा. तर आता माझं म्हणणं काय आहे की ज्या वेळेस मला 40 वर्षाचा समाज राजकारणाचा अनुभव आहे, उपनगराध्यक्ष होतो, ज्यावेळेस मी महानगरपालिकेमध्ये जाईन त्यावेळेस सर्वात महत्त्वाचा जो विषय आहे स्वच्छता आणि सुरळीत पाणी, ह्या बेसिक गोष्टी आहेत. आणि त्यानंतर आपलं जे ट्रॅफिकचा जो विषय आहे हा त्याला फार वेगळ्या पद्धतीने ते हँडल करावं. मग त्याच्याकरता आमचे नेते आदरणीय दादा आहेत, नाना अच्छा, म्हणजे थोडक्यात वरिष्ठांशी बोलून तुम्ही या सगळ्या हो, मुद्द्यांवर हो, हो, हो. लक्ष द्याल. हो, हो. ट्रॅफिक, कचरा, हो, हो, पाणी या हो. समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करा. प्रयत्न. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. यानंतर आपण आणखी नवीन उमेदवारांकडे जाणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? थोडंसं भाऊ असेल. माझं नाव आहे सचिन सुनील आडागळे, भाऊ तिथे कॅमेरा. राहणार मातोबा नगरला. सचिनजी, त्या कॅमेऱ्यात बघून बोलायचं थोडंसं माझ्याकडे. हा? माझं परत एकदा नाव सांगा. नाव आहे सचिन सुनील आडागळे, राहणार मातोबा नगरला, बर. झोपडपट्टी स्लम एरियातून आलेलो. सचिनजी, आताच भाऊंनी सांगितलं झोपडपट्टीधारकांचा, मी तर त्याला झोपडपट्टी असा शब्द वापरतच नाही, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, या सगळ्यांना जे काही SRAचं काही पुनर्वसन आणि या सगळ्या योजना, काय परिस्थिती आहे त्याची, काय सांगता येईल? बेकार परिस्थिती, कारण की बिल्डर लॉबीच्या घशात ही झोपडपट्ट्या समजा घालण्याचा प्रयत्न चाललेला आहे. स्थानिक लेवलच्या माणसांचा म्हणा, बाहेरच्या बिल्डर लोकांचा म्हणा, स्थानिक लेवलला लोकांना प्राधान्य भेटत नाही, घरं भेटत नाही. वस्ती होईल का नाही, काय वस्तींचं असं आहे की उठावली तिथं वस्ती होईल का ह्याचं पण प्रयोजन नाही पिंपरी चिंचवडमध्ये. आणि शहरात कसं आहे सर, की समजा झोपडपट्ट्या म्हणजे लोकांना झोपडपट्टीच्या माणसं वाटले की त्यांना वाटते हे काहीतरी कचऱ्याची घाण कुठंतरी पिकवून द्या. ह्या लोकांना म्हणजे न्याय भेटत नाही. ह्याच्यासाठीच नगरसेवकला आपल्याला उभं राहायचंय. बरोबर. या लोकांना झोपडपट्टीतल्या आता माणसांना न्याय भेटायसाठी. तुमची जी तळमळ आहे, कळकळ आहे तुम्हाला की आपल्या त्या लोकांसाठी काहीतरी करायचं, जे बिचारी मतं देतात, मत 5 वर्ष त्यांना मात्र त्या विचारित मोबदल्यात काय नाही, विचारित नाही. आता तुम्हीच निवडून आलाय. आम्ही निवडून आलो, आम्ही त्यांचे काम ऐका ना, करणार नाहीत, आता कारण की आम्ही तुम्हीच स्लम निवडून, मध्ये आता राहतो. ऐका ना, प्रश्न विचारतो, आता तुम्हीच निवडून आलाय, काय बदल दिसेल मग? बदल दिसणार ना सर, आम्ही कारण की झोपडपट्टीतले राहणारी माणसं आहेत, काय- आम्हाला काय दिसेल, काय दिसेल बदल? म्हणजे मला झोपडपट्टीत vision दाब सांगा. चांगलं काम करेन आम्ही. झोपडपट्टीत प्रत्येक माणसाला घरं भेटते, जे पुनर्वसन चालू आहे त्यांचं नळ, पाणी, लाईट, बाकीच्या व्यवस्था, टॉयलेट वगैरे, साफसफाईची, कचरा, स्वच्छतेचे कामे करू. हा. परत संडास विजेचा बाथरूम, हे प्रश्न आहे. समजा टोटल हा. काम म्हणजे आम्ही एकदम व्यवस्थित पद्धतीने करू. SRA घरांचा प्रश्न हे आहे, साऱ्या घरांचा प्रश्न आहे मोठा, कारण की शिक्षणाचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, गुन्हेगारीचा गुन्हेगारीचा प्रश्न प्रश्न आहे. तर भरपूर हे प्रश्न सगळे आहेत. प्रश्न सोडवणे अत्यंत गरजेचं आहे. ओके, आणि गरजेचं आहे. सचिनजी जर उद्या महानगरपालिकेत पालिकेत गेले गेले तर 100% तर कॅमेरा समोर सोडवणार. सांगा की मी 100% प्रश्न 100% सोडवण्याचा प्रयत्न प्रश्न सोडवणार. खूप खूप शुभेच्छा सचिनजी तुम्हाला. त्यानंतर आपण आणखी नवीन उमेदवारांकडे जाणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. थोडंसं असं करू नका. हा, आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे? मी विकास ज्ञानदेव जगदने, बरं. राहणार वाकड. विकास ज्ञानदेव जगदने, राहणार वाकड. वाकडच्या आत. वाकड. बरं. मी गेले 12 वर्ष झालं सामाजिक क्षेत्रात आहे. बरं. 2012 पासून सामाजिक काम करतो. 2012 मध्ये मी अपक्ष म्हणून उमेदवार वाकडमधून उभा होतो. लढवली होती. थोडक्या मतात माझा म्हणजे निसटता पराभव झाला. बर, मग आता जो थोडक्यात 12ला जो हुकलेला पराभव आहे
हम्म. आणि तो जर आता विजय मिळालाच हो. तर मात्र काय बदल होईल या प्रभागामध्ये, काय सांग? आता ह्याच्यात सध्या तर आपल्याकडे फक्त ट्रॉफिक, प्राधिकरण आणि झोपडपट्टी हे 3 समस्या मोठ्या आहेत. बर. सोसायटी धारकांचं बी म्हणजे बरेचसे प्रॉब्लेम आहे. तर ह्याच गोष्टी आम्ही सध्या विचार करून कामं करतो. नक्कीच, म्हणजे हो. ट्रॅफिक, हो, प्राधिकरण, ट्रॉफिक, पाणी, प्राधिकरण, वीज आहे. वीज. मुळात आता तुम्ही नगरसेवक म्हणून जेव्हा महापालिकेत जाल, मुळातच तुम्हाला हम्म. 12 वर्ष समाजकार्य करताय, तुम्हाला इथल्या समस्यांची जाण आहे. आता सोल्युशन काय असू शकतो एखादं, की बाबा ही समस्या इतकी वर्ष मिटली नाही, आपण गेल्यानंतर याच्यात असा बदल करू की ती समस्या मिटेल, असं काय सांगताय? आता स्लमचा जो भाग आहे, आता आम्ही सध्या एक पुनर्वसन सध्या करतोय वाकडचं. त्याच्यामध्ये भरपूर लोकांकडं म्हणजे 550-600 घरं आहे. बरं. पण काही लोकांकडे हे डॉक्युमेंटच नाही. बर. घरं आहे पण त्यांच्याकडे जे जुने पुरावे नाही, काही नाही. आता आम्ही सध्या त्या पुराव्यावर काम करतोय. बरोबर. तर 550-600 लोकांना आम्ही घरं मिळून देण्याचा न्याय तिथं दिलेला आहे. बरं. आता लाईव्हला काम चालू आहे, 4 फ्लोअर झाल्यात बी ऑर्डर. आणि बाकी मग प्राधिकरणाचा असन विषय, तर त्याच्यात बी मोर्चे, या मोर्चात आम्ही सहभागी होतो. फक्त प्राधिकरणाची घोषणा होती की प्राधिकरण झालं. आता हे आम्ही 10 वर्षापासून ऐकतोय सचिनजी, ऐकताय का तुम्ही? हा. प्राधिकरण मिटलंय, अमुक झालं, पण तसं काही प्रत्यक्षात कागदावर अजून तर पुढं काही असं काही दिसत नाही. प्राधिकरणाचे शिक्के ऑलरेडी अजून 7-12 आहे, तर ते काढण्याचं काम आम्ही नक्कीच करू. नक्की. मला एक असं म्हणायचं की जेव्हा आता समजा तुमच्या प्रयत्नातून उद्या त्यांना घरं मिळाली, पण मुळात त्या घरामध्ये असलेल्या लोकांना पुन्हा हाताला रोजगार पण मिळायला पाहिजे. तर त्यासाठी काय करताय? आणि एकाला जर रोजगार मिळाला तर घरातली 5 जण बिचाऱ्यांचा उदरनिर्वाह होऊ शकतो. छोटे काय करता येईल त्यासाठी? मी गेली 10 वर्ष झालं मी पालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट, जे साफसफाईच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम केलेलं. माझ्याकडे 20-30 महिला लोक, हे एक 10 वर्ष झालं मी काम करत होतो. पण सध्या आम्ही हे काम राष्ट्रवादीच्या काळात करायचो. त्याच्यानंतर BJPचा काळ आला. आमचे सगळे ते टेंडर हायवेच्या पलीकड आणि हायवेच्या अलीकडे अशा 2च मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला ते कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकले. आणि आम्ही जे छोटे छोटे जे 20-30 ठेकेदार होतो, सगळे घरी आता तुमचे टेंडर हवेत गेले. सगळे गेले. आम्ही आज 10 वर्ष झालं, आम्ही म्हणजे 2007 ते 2014 पर्यंत मी कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम केलेलं. आणि 14च्या पुढे आजपर्यंत आमचे कॉन्ट्रॅक्टच गेले. आम्हाला कॉन्ट्रॅक्ट टाकलं तरी आमचं पास होत नाही, कारण बिल त्याला अनामत ह्या गोष्टी म्हणजे खूप खूप प्रमाणात आहेत. Deposit जे आपण त्याला डिपॉझिट म्हणतो. तर तुम्ही महापालिकेत निश्चितपणे हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. एकंदरीत आता आपण या उमेदवारांशी संवाद साधला. सर्व इच्छुक उमेदवार ज्यांनी प्रत्येकानं वेगवेगळ्या समस्या तर मांडल्या, शिवाय त्याच्यावर काय सोल्युशन असेल, विजन काय असेल, हे देखील सांगण्याचा प्रयत्न केला. खरं तर इथं असलेल्या प्रत्येक उमेदवाराचं मी कौतुक करतो की त्यांच्याकडे विजन आहे, सोल्युशन आहे. ही समस्या कशी सुटेल आणि कशी सोडवता येईल यासाठी त्यांच्याकडे अभ्यास आहे. आता फक्त गरज आहे ती महापालिकेमध्ये अशा विजन असलेल्या, अशा समस्यांची जाण असलेल्या उमेदवारांची जाण्याची. पण मुळात हे सगळं तर पिंपरी चिंचवडकर जनतेच्या हाती आहे. उमेदवार चांगला असेल का वाईट असेल हे त्याच्यावर ठरत नसतं. उमेदवाराचं विजन, उमेदवाराकडे असलेली समस्यांची जाण आणि तो आपला किती आहे आणि आपल्यासाठी किती काम करू शकेल यावर ते डिपेंड असतं. पण हे खरं आहे की या ठिकाणी असलेल्या प्रत्येक उमेदवाराची कळकळीनं, तळमळीनं अशी विनंती आहे की होय, मला महापालिकेत जायचंय, ते मिरवण्यासाठी नाही, तर माझ्या प्रभागातल्या समस्या मिटवण्यासाठी, माझ्या प्रभागातल्या जनतेला न्याय देण्यासाठी आणि माझ्या प्रभागाच्या विकासासाठी. आता अर्थात या सगळ्याच इच्छुक उमेदवारांना मी शुभेच्छा तर देतोच. तुमच्यापैकी उद्या कुणीही महानगरपालिकेत जावो, पण त्यानं तिथं गेल्यानंतर वाकड, पुनावळे, ताथवडे या प्रभागाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध राहावं, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. पाहत रहा PCMC न्यूज. कोणकोणत्या प्रभागात कोण आहे इच्छुक जाणून घ्यायला येतोय आम्ही. पिंपरी चिंचवडकर देखील उत्सुक. थेट तुमच्या प्रभागात येतोय आम्ही बोलायला. कोण आहे इच्छुक यंदा नगरसेवक बनायला? परत कुणी म्हणू नका भेटला नाहीत आम्हाला. तारीख, वेळ, ठिकाण आम्ही लवकरच कळवू तुम्हाला. चला लागा तयारीला.
येतोय संवाद साधायला. PCMC न्यूज चॅनल येतंय तुमच्या भेटीला. इच्छुक उमेदवारांसाठी PCMC न्यूज चॅनलचा विशेष कार्यक्रम. पिंपरी चिंचवडकर उत्सुक, कोण आहे इच्छुक.